कथेची महती आणि भक्तांचे महत्त्व। ही कथा महादेव, नागिनी आणि त्यांच्या भक्तांच्या जीवनातील अविस्मरणीय घटना सादर करते। महादेव स्वतः सांगतात की या कथेला श्रवण करणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या जीवनातील सर्व पाप, दुःख आणि अडथळे दूर होतात। त्यांनी नशिबात सुधारणा होते, तर संपत्ती, समाधान आणि शांती लाभते। विशेषतः श्रावण महिन्यात या कथेला ऐकण्याचे महत्त्व सांगितले गेले आहे। भक्तांना त्यांच्या जीवनातील पालकत्व, संतती आणि देवाशी नाळ जोडणाऱ्या श्रद्धेचा उगम येथे मिळतो। कनिष्का आणि सुलोचना, दुःखी जीवनाची कहाणी। कनिष्का हा शिकारी आणि त्याची पत्नी सुलोचना घनदाट जंगलाच्या एका दुर्गम भागात राहतात। कनिष्क दररोज जंगलात जातो आणि अनेक निष्पाप प्राण्यांचा जीव घेतो। त्याच्या कुटुंबाच्या जगण्यासाठी भरपूर संपत्ती साठवलेली असते, पण तो ती संपत्ती कधीही दुसऱ्यांच्या उपयोगी आणत नाही। कंजूस स्वभावामुळे तो ना कोणाला मदत करतो, ना कोणत्या धार्मिक कार्यात भाग घेतो। सुलोचना सतत आपल्या पतीला त्याच्या पापांबद्दल समजावण्याचा प्रयत्न करते। ती त्याला म्हणते की त्यांच्याकडे इतकी संपत्ती आहे की ते सहज नवीन शहरात जाऊन शांततामय जीवन सुरू करू शकतात। मात्र कनिष्क त्याच्या निष्ठुर प्रवृत्तीमुळे तिचे म्हणणे नाकारतो। यामुळे त्यांचे जीवन नीरस होते। संपत्ती असूनही अपूर्णता। कनिष्का आणि सुलोचना यांच्याकडे भरपूर संपत्ती असूनही ते दुःखी आहेत, कारण त्यांना मूलबाळ नाही। सुलोचना यासाठी खंत व्यक्त करते की आपल्याकडे संपत्ती असूनही ती उपयुक्त नाही, कारण ती कोणत्या मुलांच्या भविष्यासाठी साठवली जाणार नाही। कनिष्क उत्तर देतो की आपण जिवंत आहोत तोपर्यंत ही संपत्ती पुरेशी आहे, त्यानंतर आपले नशीब आपले काम करेल। सुलोचना मुलाबाबतची तिची तळमळ व्यक्त करते। ती म्हणते, स्त्रीचे जीवन पूर्ण होते जेव्हा ती आई बनते। जोपर्यंत स्त्रीला मातृत्व लाभत नाही, तोपर्यंत तिच्या जीवनाला अर्थ नसतो। तिच्या या दुःखाने ती अधिकच निराश होते। कर्कोटक आणि विश्वंती, एका सर्पदंपतीची कथा। कनिष्कच्या घराच्या जवळच एका मोठ्या सापाच्या बिळात कर्कोटक नावाचा साप आणि त्याची पत्नी विश्वंती राहतात। कर्कोटक एक बुद्धिमान सर्प असून त्याची पत्नी विश्वंती सतत कनिष्कच्या वर्तनावर नाराज असते। विश्वंतीला कनिष्कचा कंजूस स्वभाव आणि त्याची निष्पाप प्राण्यांवरील क्रूरता पाहून संताप होतो। ती विचार करते, कनिष्ककडे एवढी संपत्ती असूनही तो दानधर्म करत नाही, प्राण्यांची मदत करत नाही। एवढ्या संपत्तीचा उपयोग कशासाठी? विश्वंतीची भक्ती आणि निर्धार। एक दिवस विश्वंती कनिष्का आणि सुलोचना यांचे संभाषण ऐकते। ती त्यांच्या दुःखाने व्यथित होते। ती सुलोचनाच्या मातृत्वाच्या तळमळीने प्रेरित होते। विश्वंती ठरवते की ती कैलास पर्वतावर जाऊन महादेवांची प्रार्थना करेल आणि सुलोचनाच्या मुलासाठी आशीर्वाद मागेल। कर्कोटक विश्वंतीला समजावतो की कैलास पर्वताचा प्रवास खूप कठीण आहे। तो सांगतो की त्या रानटी जंगलातून वाट काढणे आणि पर्वत चढणे हे अवघड आहे। तुझा जीव धोक्यात येईल, पण विश्वंती ठाम राहते। ती आपल्या पतीला सांगते की मी माझ्या परमेश्वराकडे जाईन आणि सुलोचनाच्या दुःखाचे समाधान मागेल। विश्वंतीचा प्रवास। विश्वंती कैलास पर्वताच्या दिशेने आपला प्रवास सुरू करते। प्रवास अत्यंत खडतर आहे। घनदाट जंगल, रानटी प्राणी आणि अन्नपाण्याचा अभाव यामुळे तिचा आत्मविश्वास डळमळतो। मात्र ती महादेवांवरील श्रद्धेने पुढे जात राहते। प्रवासादरम्यान विश्वंतीला गरुड नावाचा पक्षी भेटतो, जो तिला मदत करण्यासाठी तयार होतो। गरुड तिला सुरक्षित मार्ग दाखवतो आणि तिला संकटांपासून वाचवतो। कथेचा संदेश। या कथेतून मानवतेला काही महत्त्वाचे संदेश दिले गेले आहेत। एक, श्रद्धा आणि भक्तीचे महत्त्व। सुलोचना आणि विश्वंती दोघीही त्यांच्या विश्वासाने प्रेरित होतात। सुलोचना देवावर श्रद्धा ठेवून मातृत्वासाठी प्रार्थना करते, तर विश्वंती सुलोचनाच्या दुःखाचे निवारण करण्यासाठी महादेवांकडे जाते। 2, दान आणि मदतीचे महत्त्व। कनिष्काच्या कंजूस स्वभावावरून समजते की संपत्ती असूनही जर ती योग्य वापरात येत नसेल तर तिचा अर्थ नाही। 3, आईपणाचा गौरव। सुलोचनाच्या संवादातून स्पष्ट होते की
स्त्रीचे जीवन तेव्हाच परिपूर्ण होते जेव्हा तिला मातृत्व लाभते. 4. संकटांना सामोरे जाण्याची प्रेरणा. विश्वंतीचा प्रवास आपल्या ध्येयासाठी कष्ट करण्याचा आणि संकटांना सामोरे जाण्याचा आदर्श निर्माण करतो. गरुडासोबतचा प्रवास. कथेची सुरुवात विश्वंतीने कैलास पर्वतावर जाण्याच्या तिच्या निर्धाराने होते. ती भगवान शिवांशी संवाद साधण्यासाठी अत्यंत आतुर असते. तिच्या प्रवासात गरुड तिची साथ देतो. ती गरुडाला विनंती करते, मला कैलास पर्वतावर पोहोचव, कारण ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. गरुड तिला कैलास पर्वताच्या जवळ घेऊन जातो, पण पुढे तिला एकटीला जावे लागते. श्रावण महिना नुकताच सुरू झालेला असतो, जो शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. वातावरण भक्तिरसाने ओतप्रोत असते आणि पर्वतावर पोहोचण्याची तिची आस अधीर होते. कैलास पर्वतावर माता पार्वतीची भेट. कैलास पर्वतावर पोहोचल्यावर विश्वंतीला माता पार्वतीचे तेजस्वी रूप दिसते. पार्वती तिच्या सौंदर्याने विश्वंतीला मंत्रमुग्ध करतात. माता पार्वती विचारतात, तू कोण आहेस? तुझा चेहरा खूप अस्वस्थ दिसतो. काही त्रास झाला आहे का? विश्वंती तिचे दुःख आणि उद्दिष्ट स्पष्ट करते. ती सांगते की ती एका निष्पाप शिकारी दाम्पत्याच्या दुःखाने व्याकुळ आहे. कनिष्क आणि त्याची पत्नी सुलोचना यांना मूल नाही आणि ते स्वतःच्या दुःखात बुडाले आहेत. नागदेवतेची विनंती. विश्वंती पार्वतीकडे याचना करते की त्या दाम्पत्याला पुत्रप्राप्ती व्हावी. तिचे शब्द आणि भावना इतक्या प्रामाणिक असतात की पार्वती तिच्या मदतीला येण्याचा निर्णय घेतात. पार्वती तिला आश्वासन देतात की त्या महादेवांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी विनंती करतील. विश्वंतीचा आग्रह, तिचे निस्वार्थी प्रेम आणि तिची भक्ती पार्वतीला प्रेरित करते. यातून तिच्या श्रद्धेची ताकद दिसून येते. भगवान शिवांचा हस्तक्षेप. पार्वती भगवान शिवांसमोर प्रार्थना करतात आणि विश्वंतीच्या दुःखाचा दाखला देतात. शिव ध्यानमग्न असतात, पण पार्वतीच्या आग्रहामुळे जागृत होतात. शिव सांगतात, त्या दाम्पत्याच्या नशिबात पुत्र नाही. त्यांचे कर्म आणि वर्तन नकारात्मक आहे. पार्वतीच्या प्रामाणिक विनंतीमुळे शिव अखेर सहमती देतात. मात्र ते स्पष्ट करतात की कनिष्क आणि सुलोचनाने त्यांच्या वर्तनात सुधारणा केली नाही, तर त्यांना त्यांच्या पुत्राला लवकर गमवावे लागेल. शिव सांगतात, ते निष्पाप प्राण्यांची शिकार करतात. त्यांनी दानधर्म, उपासना आणि चांगल्या कृत्यांमध्ये स्वतःला गुंतवले पाहिजे. त्यांच्या जीवनात सुधारणा केल्याशिवाय त्यांचे आशीर्वाद दीर्घकाळ टिकणार नाही. विश्वंतीचा प्रयत्न आणि भगवान शिवांचे आशीर्वाद. भगवान शिव तथास्तु म्हणतात. विश्वंतीला तात्काळ शिकारी दाम्पत्याच्या घरी पोहोचवले जाते. ती त्यांना सावध करते आणि त्यांच्याकडे भगवान शिवांच्या आशीर्वादाचा संदेश पोहोचवते. कनिष्क आणि सुलोचना यांना पुत्रप्राप्तीचा आनंद होईल, पण त्यांनी त्यांच्या पापी कृत्यांचा त्याग केला नाही, तर परिणाम गंभीर असतील, असे ती स्पष्ट करते. नवजाताचा जन्म आणि शिकारी दाम्पत्याचा बदलाचा अभाव. 9 महिन्यांनी सुलोचनाला एका सुंदर मुलाचा जन्म होतो. कनिष्क आणि सुलोचनाचा आनंद गगनात मावत नाही, पण ते महादेवांनी सांगितलेली वचन पाळण्यात यशस्वी ठरतात. त्यांनी शिकारीचे काम सोडले नाही, उपासना केली नाही आणि दानधर्म केले नाही. त्यांनी पवित्र श्रावण महिन्याचे महत्त्वही दुर्लक्षित केले. विश्वंतीची चिंता आणि परिणामी संकट. कुटुंबाचा निष्काळजीपणा पाहून विश्वंतीची चिंता वाढते. तिने केलेले सर्व प्रयत्न आणि दिलेल्या सूचना हे दाम्पत्य गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे त्यांच्या मुलाचे भवितव्य धोक्यात येते. भगवान शिवांच्या आशीर्वादाने दिलेल्या कृपेचा आदर केल्यामुळे त्यांच्या आयुष्यातील आनंद अल्पकाळ टिकतो. विश्वंतीची चिंतनशील अवस्था. कथा सुरुवातीला विश्वंतीच्या गहन विचारांनी भरलेली आहे. महादेवांनी तिला दिलेले कार्य पूर्ण करण्यात ती अपयशी ठरते. कनिष्क आणि सुलोचना हे तिच्या भाषेचा अर्थ समजू शकत नाही, तिच्या हावभावांचे आकलन करू शकत नाही. त्यांना देवाच्या मार्गावर आणण्याची जबाबदारी तिला दिलेली आहे, पण ती यात अडखळत असते. या गोंधळलेल्या अवस्थेतून ती पुन्हा कैलास पर्वतावर जाते. कैलास पर्वतावर मातेला साद.
कैलास पर्वतावर विश्वंती माता पार्वतीच्या चरणी लीन होते. ती तिच्या दुःखांची कहाणी मांडते. कनिष्क आणि सुलोचना यांना मुलगा झाला आहे हे जरी आनंददायी असले तरी ते धर्माच्या मार्गावर नाहीत. ते देवाची उपासना करत नाहीत, दानधर्म करत नाहीत. विश्वंतीच्या मते महादेवांनी दिलेले कार्य अपूर्ण राहिले आहे. माता पार्वती तिला समजावून घेतली आणि महादेवांशी बोलण्याचे वचन दिले. तसेच ती सांगते की जेव्हा आपल्याला वडिलांकडून काही हवे असते तेव्हा मातेला पटवणे आवश्यक असते. माता पार्वतीच्या संवेदनशीलतेने विश्वंतीला काहीसा आधार मिळतो. महादेवांचा निर्णय. माता पार्वती महादेवांकडे जाऊन विश्वंतीच्या त्रासाबद्दल सांगते. महादेव ठरवतात की लोकांना धडा शिकवण्यासाठी स्वतः पृथ्वीवर जावे लागेल. ते आणि माता पार्वती साधूचे रूप धारण करून कनिष्कच्या घराकडे प्रस्थान करतात. त्यांच्या बरोबर नागदेवता देखील जाते, जी पार्वतीच्या चरणी विनंती करत राहते. साधूंचा आगमन आणि शिकाऱ्याची प्रतिक्रिया. कनिष्कच्या घराजवळ साधूंच्या वेशातील महादेव आणि पार्वती पोहोचतात. ते दारावर आवाज देतात, पण शिकारी रागात त्यांना नकार देतो. शिकारी त्यांना इतरत्र भिक्षा मागायला सांगतो. मात्र सुलोचना घाबरते आणि साधूंना घरात आमंत्रित करते. कुटुंबातील पाहुणचार. साधूंना कनिष्क आणि सुलोचना जेवणाची मेजवानी देतात. त्यांचा मुलगा उत्साहाने रोटी आणि मिठाई आणून देतो, ज्यामुळे माता पार्वती आनंदित होते. ती मनात विचार करते की या कुटुंबाला योग्य मार्गावर आणण्यासाठी योग्य वेळ आली आहे. महादेव आणि पार्वती शांतपणे त्यांच्यावर लक्ष ठेवतात. शिकवणुकीची वेळ. जेवण झाल्यावर महादेव आणि पार्वती घरातून निघतात. कनिष्क आणि सुलोचना नम्रतेने त्यांची क्षमा मागतात आणि विचारतात की त्यांनी कुठे कमी केली आहे का. महादेव त्यांना सांगतात की सत्कर्म करत राहा आणि कोणालाही रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका. आशीर्वाद आणि वचन. कनिष्क आणि सुलोचना महादेवांच्या पायावर नतमस्तक होऊन आशीर्वाद मागतात. महादेव त्यांना त्यांच्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाच्या भल्यासाठी आशीर्वाद देतात. जीवनातील संदेश. ही कथा आपल्याला सांगते की श्रद्धा, सेवा आणि सत्कर्मांनी जीवनात यश आणि शांती मिळते. आपण कोणालाही मदतीशिवाय जाऊ दिले नाही पाहिजे आणि आपल्या कर्मांवर आधारित आपल्याला फळे मिळतात. महादेवांची शिकवण आणि श्रावण सोमवारचे महत्त्व. कथा एका अत्यंत महत्त्वाच्या संदेशासह संपते, जिथे महादेवांनी आपल्या उपस्थितीत कनिष्क आणि सुलोचना यांना जीवनाच्या ध्येयाबद्दल मार्गदर्शन केले. महादेवांनी सांगितले की श्रावण महिन्यातील उपवास, दानधर्म, निष्पाप प्राण्यांना त्रास देणे आणि गरजू लोकांना मदत करणे हे आपल्याला केवळ पवित्रतेकडेच नेणार नाही, तर आत्मिक समाधान देखील देईल. त्यांनी भक्तांवर जोर देऊन सांगितले की देवांची पूजा आणि गुणगान केल्याने जीवनात सकारात्मकता येते आणि दैवी शक्तींचा आशीर्वाद मिळतो. या शिकवणीला अधिक समजून घेण्यासाठी महादेवांनी श्रावण सोमवारचे महत्त्व अधोरेखित केले. श्रावण हा महिना पवित्र मानला जातो, विशेषतः महादेवांच्या उपासनेसाठी. या महिन्यात केलेले व्रत हे केवळ वैयक्तिक लाभासाठी नसून आत्मिक शुद्धतेसाठीही आहे. त्यांनी नमूद केले की जो कोणी श्रावण महिन्यात सोमवारी उपवास करतो तो महादेवांच्या कृपेस पात्र होतो. महादेव आणि पार्वती यांचे अद्वितीय दर्शन. कनिष्का आणि सुलोचना यांच्यावर महादेव आणि पार्वती यांनी अपार कृपा दाखवली. ते स्वतः त्यांच्या घरी आले आणि पूर्ण स्वरूप धारण केले. हा प्रसंग भक्तांच्या निष्ठेचा आणि धर्माचरणाचा एक अभूतपूर्व अनुभव होता. महादेवांनी त्यांना आश्वासन दिले की त्यांच्या भक्तीमुळे त्यांचे जीवन आनंदाने आणि संपन्नतेने भरलेले राहील. कनिष्का आणि सुलोचना यांनी महादेव व पार्वती यांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले. त्यांनी श्रावण सोमवारच्या व्रताचे पालन करून आपल्या कुटुंबाला सुखी आणि समृद्ध केले. महादेवांनी त्यांना सांगितले की या व्रताचे पालन केल्याने कोणत्याही अडचणी किंवा संकटांचा सामना करण्यासाठी देवाच्या आशीर्वादाची ढाल लाभेल. दानधर्म, उपवास आणि जीवनातील नैतिकता. महादेवांनी दानधर्माच्या महत्त्वावर जोर दिला. त्यांच्या मते
गरजू लोकांना मदत करणे हा केवळ धर्माचरणाचा एक भाग नसून मानवतेचे प्रतीक आहे. महादेवांनी सांगितले की दान केलेल्याला केवळ भौतिक लाभ मिळत नाही, तर ते आत्म्याच्या शुद्धतेसाठीही उपयुक्त ठरते. याशिवाय महादेवांनी निर्दोष प्राण्यांना त्रास देण्याची कृती थांबवण्याची विनंती केली. प्राणी आणि पक्षी हे निसर्गाचे महत्त्वाचे घटक असून त्यांचे रक्षण करणे हे आपल्या जबाबदारीचे आहे, असे त्यांनी सांगितले. श्रावण सोमवारच्या व्रताचे फायदे. महादेवांनी श्रावण सोमवारच्या व्रताचे फायदे तपशीलवार स्पष्ट केले. 1. दैवी आशीर्वाद, उपवास आणि प्रार्थनेमुळे महादेवांची कृपा प्राप्त होते. 2. शांती आणि समाधान, उपवास केल्याने मानसिक शांतता मिळते. 3. तात्मिक शुद्धी, नियमित व्रत आणि प्रार्थना आत्म्याची शुद्धी करतात. 4. संकटांवर मात, व्रत केल्याने कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी आवश्यक धैर्य आणि साहस मिळते. महादेवांनी असेही सांगितले की श्रावण सोमवारच्या व्रताचे पालन करणाऱ्यांना त्यांच्या जीवनातील सर्व अडचणींवर मात करण्यासाठी दैवी मार्गदर्शन मिळते. भक्तांसाठी शेवटचा संदेश. ही कथा समाप्त होताना कथानायकाने प्रेक्षकांना सांगितले की जर त्यांना कथा आवडली असेल तर हर हर महादेव लिहायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नये. कथा फक्त मनोरंजनापुरती मर्यादित नसून ती जीवनातील महत्त्वाचे धडे देते. ही कथा लोकांना धर्माचरण, उपवास आणि दानधर्माच्या महत्त्वाची जाणीव करून देते. संदेश. जो कोणी श्रद्धेने महादेवाची पूजा करतो आणि धर्माचरण पाळतो त्याच्यावर महादेवाची कृपा सदैव राहील. कथेला हर हर महादेव या पवित्र घोषणेसह समाप्त केले आहे, जे भक्तांना महादेवाच्या उपासनेसाठी प्रेरित करते. कथेतून शिकण्यासारखे धडे. ही कथा केवळ महादेवाच्या चमत्कारिक कृपेची कथा नाही, तर ती प्रत्येक व्यक्तीला जीवनातील मूल्ये, नीतिमत्ता आणि धर्माचरण शिकवते. 1. दानधर्म, गरजूंना मदत करण्यासाठी नेहमी तयार राहावे. 2. प्राणीमात्रांप्रती दया, प्राणी आणि पक्ष्यांवर प्रेम आणि करुणा दाखवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. 3. श्रद्धा आणि भक्ती, महादेवावर संपूर्ण विश्वास ठेवणे आणि निष्ठेने उपासना करणे हे जीवनातील संकटांवर मात करण्याचा मार्ग आहे. कथेतून संदेश. आपल्या कृतींनी समाजाला मदत करा, धर्माचा आदर करा आणि महादेवांच्या आशीर्वादाने जीवनातील प्रत्येक टप्पा सुखद बनवा. शेवटचा आवाहन. कथा ऐकणाऱ्या प्रत्येक भक्तांनी आपल्या जीवनात या शिकवणींचा अवलंब करावा आणि श्रावण सोमवारच्या व्रताचे पालन करून महादेवाचे आशीर्वाद मिळवावे. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.